नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आत्ता आढीवमध्ये आहे. पंढरपूर तालुक्यातील आढीव गावामध्ये पंचकल्याणक प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने जय्यत तयारी चालू आहे. या ठिकाणी पंढरपूरचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर शीतल शहा यांच्या फार्म हाऊसमध्ये एक जैन धर्मीयांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याचबरोबर कलशारोहण सोहळाही उद्या होणार आहे. सलग 5 दिवस या ठिकाणी जैन धर्मीयांचा धार्मिक सोहळा साजरा होणार आहे. यासाठीची जय्यत तयारी आज झाली असून या संदर्भामध्ये डॉक्टर शीतल शहा यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली. मुक्काम पोस्ट आढीव येथे मी एक मंदिर बांधलेलं आहे मुनीसुरत भगवानचं. त्या मूर्तीची प्रतिष्ठान म्हणजे पंचकल्याणिक आम्ही इथं 5 दिवस करत आहोत, 1 ते 5 तारीख. आणि या कार्यक्रमासाठी UPचे बरेचसे आमचे महाराज 40 नग्न मुनी या ठिकाणी येत आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये हा प्रोग्राम आम्ही करणार आहे. तर 5 दिवसामध्ये रोज वेगळा प्रोग्राम आहे. जन्मकल्याण, ज्ञानकल्याण, मोक्ष कल्याण हे सगळे त्यामध्ये होणार आहे आणि त्या मूर्तीवर संस्कार करून मूर्तीची स्थापना करणार आहे. कलशारोहण आणि मूर्ती सर, अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये कुठं झालेलं आहे कार्यक्रम. पण जेव्हा मूर्ती बसत तेव्हा हा कार्यक्रम करावाच लागतो. त्याशिवाय ती मूर्ती पूज्य दर्शनासाठी योग्य नसते, त्यामुळे होतोच. पण ह्यावेळेस बरेचसे महाराज लोक जास्तीत जास्त असंख्येने आपल्याकडे इथे येणार आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील खूप जैन समाज आणि इतर समाज पण त्यांच्या आशीर्वाद दर्शनासाठी येणार आहेत. कोणते सुविधा उपलब्ध केल्या जातात? येणाऱ्या लाख लोकांसाठी राहण्याची जेवणाची सुविधा केली आहे. काही आमच्याकडे इथं राहतात, काही बाहेर बऱ्याच ठिकाणी रूम बुक केले आहेत आणि त्यांचं जास्तीत चांगलं सोय व्हावी आहे आम्ही प्रयत्न करतो.